राज्यातील सर्वात जास्त केळी उत्पादक करणारा जिल्हा आहे, परंतु गेल्या 2 महिन्यात जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वादळाने नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। नुकसान भरपाई तर 16च, परंतु शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी सभापती महोदय पीक विमा काढलेला आहे, परंतु पीक विमा कंपन्या मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मनमानी करत आहेत। 2 हेक्टरचा पीक विमा त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी काढलेला आहे, परंतु सभापती महोदय पीक विमा कंपन्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मनमानी करीत आहेत। 2 हेक्टरचा पीक विमा शेतकऱ्यांनी काढलेला आहे, परंतु प्रीमियम मंजूर करताना 1 हेक्टरचा किंवा 1.5 हेक्टरचा त्या ठिकाणी प्रीमियम मंजूर करतात आहे। अनेक वेळा अध्यक्ष सभापती महोदय बैठका या ठिकाणी झाल्या, परंतु आतापर्यंत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळत नाही। माझी आपल्याला विनंती आहे की शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळावा। जळगाव जिल्ह्यामध्ये 78,000 शेतकऱ्यांना 71 कोटी आपण मंजूर केलेले आहेत। गेल्याच आठवड्यामध्ये या राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जळगाव आणि इतर जिल्ह्यातल्या केळी पिकाच्या नुकसानीच्या संदर्भात आणि पीक विम्याच्या संदर्भात बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये पीक विमा कंपन्यांचे अधिकारीही बोलवण्यात आले होते आणि जे लोकप्रतिनिधींचं किंवा ग्राउंडवर जे लोकांचं म्हणणं आहे या संदर्भातली सकारात्मक चर्चा ही त्या बैठकीमध्ये झाली आणि त्या अनुषंगानं लवकरच या संदर्भातला विम्याच्या संदर्भातला निर्णय हा त्या ठिकाणी होईल।